नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे ओळखण्याची काही उद्दिष्टे आहेत. इतर फळे किंवा आंबे पिकवण्यासाठी कोणत्या प्रकारचे रसायन वापरले जाते? ते मी 2 टिप्स दिल्या आहेत. त्या नक्की फॉलो करा. हॅलो, नमस्कार मंडळी. मी श्रेया. श्रेयास व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलूया निसर्गाने दिलेल्या गोड, रसाळ, मधुर अशा आंब्यांविषयी. खरं तर वर्षातून एकदाच हे सीझन येत असल्यामुळे आपण सर्वजण त्यावर तुटून पडतो, नाही का? आणि त्यामागे आपल्या शरीरावरती होणाऱ्या हानिकारक गोष्टींचा आपण विचारच करत नाही. खरं तर तो विचार सर्वांनी करायला हवा. वर्षातून येणारं हे सीझन म्हणजे एप्रिल आणि मे या 2च महिन्यामध्ये आंब्यांचं सीझन खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला त्यांची मागणी देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. काही वेळा काय होतं, की लागवडीखाली आणलेल्या आंब्याच्या झाडांना आंबे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागतीलच असं होत नाही. एखाद्या वर्षी खूप जास्त लागतात, तर दुसऱ्या वर्षी अतिशय त्यांची लागवड कमी झालेली असते. आणि ज्या वर्षी त्यांची आंब्यांची लागवड कमी झालेली असते, त्या वर्षी तुम्हाला माहितीच आहे, की ते आंबे मार्केटमध्ये देखील कमी प्रमाणात विकायला आणले जातात. आणि अशामुळे व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे ते नुकसान होऊ नये त्यामुळे काय त्यातले काही व्यापारी जे आहेत ते त्यांच्या जवळच्या कच्च्या आंब्यांना ते केमिकलमध्ये पिकवून मार्केटमध्ये विकायला आणतात. आणि त्या आंब्यांमधला जास्त काही फरक आपल्याला समजून येत नसल्यामुळे आपण ते सहजरित्या खरेदी करून घेतो आणि त्याच गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, की नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे आणि केमिकलद्वारे पिकवलेले आंबे ह्यामध्ये नक्की काय फरक आहे आणि ते कसे ओळखायचे. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाहीये, ठराविकच मुद्दे घेतलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा माहितीपूर्ण वाटला, तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. अशाच प्रकारचे छान-छान व्हिडिओ किंवा माहितीपूर्ण असलेले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत राहीन. चला तर आज आपण सुरुवात करूया व्हिडिओला. नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे ओळखण्याची काही उद्दिष्टे आहेत. उदाहरणार्थ नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा हा त्याच्या रंगावरून ओळखता येतो किंवा त्याचा सुगंध, चव किंवा त्याची बनावट कशी आहे यावरून तो ओळखला जातो. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे असा आहे, की आंब्याचा रंग तो थोडासा असाधारण किंवा हलका पिवळा, हिरवा अशा प्रकारचा असतो. त्याचा सुगंध देखील अतिशय फ्रेश किंवा गोड असा येतो. हे आंबे गोड किंवा अतिउष्ण कटिबंधीय चवीसाठी देखील खूप प्रसिद्ध आहेत. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांची बनावट ही अतिशय सौम्य, मऊ किंवा संतुलित अशा प्रकारची बनलेली असते. त्याचप्रमाणे जर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या आंब्यांची ओळख करायला गेलं, तर ते आंबे बाहेरून एकदम चमकदार किंवा एकदम पिवळे असे दिसतात किंवा तेवढेच ते आतमधून कठीण असतात. त्यांचा सुगंध देखील अजिबातच नसतो आणि जर तो असेल, तर तो एकदम अस्वस्थ किंवा तीक्ष्ण असा येतो. ह्या आंब्यांची चव देखील लगेच ओळखता येते. त्यांची चव एकदम पचपचीत किंवा मंद किंवा विचित्र अशा प्रकारची लागते. त्यांची बनावट देखील खूप कठीण, पण त्याला जर स्पर्श केला, तर अतिशय मऊ अशा प्रकारची बनलेली असते. अशा प्रकारचे जर आंबे तुम्हाला मार्केटमध्ये आढळून येत असतील, तर ते रसायनांचा वापर करून पिकवलेले असू शकतात. त्यानंतरचा असा प्रश्न आहे, की इतर फळे किंवा आंबे पिकवण्यासाठी कोणत्या प्रकारचे रसायन वापरले जाते? तर त्याचं उत्तर असं आहे, की कॅल्शियम कार्बाईड नावाचा एक रासायनिक पदार्थ आहे, जो की बाकीची फळे किंवा आंबे पिकवण्यासाठी खूप मदत होते आणि अ, हे रसायन कारखान्यांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. ज्यावेळी हा पदार्थ पाण्याच्या संपर्कात येतो, त्यावेळी तो एक ॲसिटिलीन नावाचा वायू सोडतो, जो की इतर फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी तो मदत करतो. पण ती फळे बाहेरून पिकलेली दिसतात, परंतु आतून ती तेवढीच कच्ची किंवा आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. ह्यानंतर सुद्धा जरी तुम्हाला पिकलेले आंबे जर ओळखता येत नसतील, तर त्यासाठीची सर्वात साधी आणि सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. ती नक्की फॉलो करा. त्यासाठीची सर्वात साधी पद्धत ती म्हणजे की तुम्ही पिकलेले आंबे मार्केटमध्ये विकत घेऊच नका. त्याऐवजी तुम्ही कच्चे आंबे विकत घ्या आणि ते घरच्या घरी आणून नैसर्गिकरित्या पिकवून खा.
आता प्रश्न असा पडला असेल की नैसर्गिकरित्या ते आंबे ते सुद्धा घरच्या घरी आणून कसे पिकवायचे? तर त्यासाठीचं उत्तर असं आहे, त्यासाठी मी 2 टिप्स दिल्या आहेत. त्या नक्की फॉलो करा. सर्वात पहिली टिप म्हणजे आपल्या रूमचं टेम्परेचर चेक करा. नॉर्मल टेम्परेचर असलेल्या रूममध्ये ते सर्व आंबे एका साइडला ठेवा. परंतु तेच प्रत्येक एक आंबा प्रत्येक कागदामध्ये गुंडाळून ते ठेवा. अशा पद्धतीने ठेवलेले आंबे ते तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये पिकलेले दिसून येतात. त्यानंतरची दुसरी टिप अशी आहे, की सुकलेल्या गवताच्या पेंड्या त्यामध्ये देखील आंबे तुम्ही गुंडाळून ठेवतील त्यानंतर सुद्धा तुम्हाला ते आंबे 3 ते 4 दिवसामध्ये पिकलेले दिसून येतात किंवा त्यासाठीची सोपी पद्धत अशी आहे आमच्या मालवण साइडला ही पद्धत वापरली जाते. ती म्हणजे की खाली जमिनीवरती ते गवत पसरवलं जातं. त्याच्यावरती ते आंबे ते सुद्धा त्याचा देठ वरच्या साइडला असतो. अशा पद्धतीने ते आंबे त्या गवतावरती ठेवले जातात आणि त्या आंब्यांच्या वरती देखील एक गवताची लेयर केली जाते. अशा पद्धतीने ठेवलेले आंबे देखील तुम्हाला 4 ते 5 किंवा 7 ते 8 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या पिकलेले दिसून येतात. आणि अशा पद्धतीने पिकलेले आंबे त्यांचा गोडवा देखील कायम टिकून राहतो आणि त्यातील जे पोषक तत्वे असतात ना, ती देखील कधी नष्ट होत नाहीत आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती देखील कोणती हानी होत नाही. तर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, की पुढे तुम्ही कोणतीही फळे विकत घ्यायला जाताय किंवा आंबे आंबे खरेदी करायला जाताय, तर ह्या सर्व गोष्टी नक्की फॉलो किंवा ह्या सर्व गोष्टी नीट पडताळून पहा, की सर्व ठीक आहे का? तरच तुम्ही ती फळे विकत घ्या आणि ती खा. आणि स्वतःच्या शरीराची आणि आपल्या घरातल्या सर्व माणसांची देखील तितकीच काळजी घ्या. आणि ह्यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ना, तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की प्रश्न करा. मी त्यांचा नक्की रिप्लाय देईन. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू. बाय.